नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण सांख्यिकी या नवीन विषय शिकणार आहोत. पूर्वी आपण डेटा, वर्गीकरण आणि डेटाचे त्रिमय प्रतिनिधित्व यांचा अभ्यास केला आहे. आता आपण ते आठवूया. खालील सारण्यांचे निरीक्षण करा आणि खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. गणित परीक्षेत 50 गुणांपैकी 30 विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण खाली दिलेले आहेत. जास्तीत जास्त किती गुण मिळाले आहेत? हो, ते 50 आहेत. किती विद्यार्थ्यांना 40 पेक्षा जास्त गुण मिळाले? तर उत्तर काय आहे? हो, 3 विद्यार्थ्यांना 40 पेक्षा जास्त गुण मिळाले. मिळालेले किमान गुण शोधा. हो, 2 हे किमान गुण आहेत. 21 ते 23 दोन्ही समाविष्ट दरम्यान किती विद्यार्थ्यांना गुण मिळवले? 5 विद्यार्थ्यांनी 21 ते 23 दरम्यान गुण मिळवले. जास्तीत जास्त आणि किमान गुणांमधील फरक शोधा. जास्तीत जास्त गुण 50 आणि किमान गुण 2 आहेत. जास्तीत जास्त आणि किमान गुणांमधील फरक आहे. जास्तीत जास्त वजा किमान. 50 वजा 2 बरोबर 48 गुण. एका विशिष्ट आठवड्यात आमच्या वर्गात गैरहजर राहणारी मुले डेटा दाखवतात. 1. कमीत कमी किती गैरहजर आहेत असा दिवस शोधा. कमीत कमी गुरुवारी गैरहजर आहेत. 10 गैरहजर असलेल्या दिवसाचा उल्लेख करा. मंगळवारी एका विशिष्ट आठवड्यात आमच्या वर्गातून 10 मुले गैरहजर होती. आठवड्यातील कोणत्या दिवशी कोणीही गैरहजर नाही? उत्तर आहे बुधवार. बुधवारी कोणीही गैरहजर नाही. कोणत्या दिवशी जास्तीत जास्त मुले गैरहजर होती ते शोधा. सोमवार आणि शुक्रवारी सर्वाधिक मुले गैरहजर होती. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. शिकण्याचे परिणाम. करण्यासाठी डेटा आणि त्याचे विविध प्रकार समजून घ्या. स्वतंत्र डेटाचे संकलन आणि संघटन आठवण्यासाठी. सांकेतिक शब्द या धड्यातून. डेटा, संकलन, माहिती, मूल्ये, सरासरी, संघटना, प्राथमिक डेटा आणि दुय्यम डेटा. आहे ते पाहू. प्राथमिक डेटा हे असे डेटा आहेत जे पहिल्यांदाच एखाद्या विशिष्ट उद्देशाने प्रत्यक्ष भेटून गोळा केले जातात. येथे कामराज यांनी विद्यार्थ्यांच्या गणिताच्या गुणांचा डेटा प्रत्यक्ष भेटून गोळा केला आहे. त्याला प्राथमिक डेटा म्हणतात. तसेच गावातील जनगणना. वर्गात विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या रंगांचा संग्रह हे प्राथमिक डेटाचे काही उदाहरण आहे. दुय्यम डेटा हे असे डेटा आहेत जे मूळतः गोळा केलेल्या काही ठिकाणाहून घेतले जातात. अशा प्रकारचा डेटा आधीच काही इतर व्यक्तींनी गोळा केला आहे. त्यांच्यावर सांख्यिकीय ऑपरेशन आधीच केले गेले असेल. येथे गीताने देखील डेटा गोळा केला होता, परंतु तिने तो आधीच गोळा केलेल्या रेकॉर्डमधून घेतला होता. याला दुय्यम डेटा म्हणतात. तसेच 1. जमिनीसाठी पट्टाची माहिती नोंदणी कार्यालयातून मिळू शकते. 2. जन्म मृत्यू तपशील डेटा संबंधित कार्यालयातून मिळू शकतो. ही दुय्यम डेटाची काही उदाहरणे आहेत. या प्राथमिक आणि दुय्यम डेटावरून कधीकधी आपल्याला कोणतीही विशिष्ट किंवा आवश्यक माहिती थेट मिळू शकत नाही, जसे की किती विद्यार्थ्यांनी 50 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, किती विद्यार्थ्यांना 30 ते 40च्या दरम्यान गुण मिळाले आहेत, त्यापैकी किती जणांची उंची 125 सेंटीमीटर आहे,
जर आपल्याला या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर आपल्याला डेटा सारणीबद्ध करावा लागेल. डेटा संकलन. आपल्या मनात विशिष्ट माहिती असलेला डेटा आपल्याला गोळा करावा लागेल. समजा आपल्याला इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांची उंची जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेली विशिष्ट माहिती असेल तर आपण विद्यार्थ्याच्या आरोग्य नोंदणीशी संबंधित डेटापेक्षा त्यांचे उंची आणि वयाशी संबंधित विशिष्ट डेटा गोळा केला पाहिजे. वरील चर्चेवरून आपण असा निष्कर्ष काढतो की डेटा संकलनाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी कोणत्या उद्देशासाठी डेटा गोळा करायचा आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यानंतरच आपल्याला इच्छित माहिती मिळू शकेल, जी उद्देशासाठी योग्य असेल. खाली दिलेल्या काही परिस्थिती पाहूया. आपल्या सभोवतालच्या अनेक परिस्थितींमध्ये डेटा निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, 8वीच्या विद्यार्थ्यांची उंची. 8वीच्या विद्यार्थ्यांची सत्र पहिलीच्या परीक्षेची कामगिरी. तुमच्या परिसरात लावलेल्या झाडांची संख्या. 2018 या वर्षात भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. 2018 या वर्षात तामिळनाडूतील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी पाऊस पडला. डेटाचे आयोजन. आपण प्रथम डेटा गोळा करतो, तो रेकॉर्ड करतो आणि त्याचे आयोजन करतो. हे समजून घेण्यासाठी इयत्ता 7वीच्या 10 विद्यार्थ्यांच्या वजनाचे उदाहरण विचारात घ्या. विद्यार्थ्याचे वजन त्यांच्या उंचीसाठी योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी हे डेटा गोळा केला जातो. डेटा खाली दिला आहे. अंबू 20 kg, नंबी 19 kg, ननिथा 20 kg, अरुल 24 kg, मारी 25 kg, मथू 22 kg, पवित्रा 23 kg, भिबन 26 kg, आर्थ्री 21 kg, कुमनन 25 kg. चला, खालील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करूया. सर्वात कमी वजन कोणाचे आहे? 22 kg ते 24 kg वजनाचे किती विद्यार्थी आहेत? सर्वात वजनदार कोण आहे? किती मुले 23 kg जास्त वजनाची आहेत आणि किती मुले 23 kg कमी वजनाची आहेत? वर उल्लेख केलेला डेटा समजणे सोपे नाही. जर माहिती वजनाच्या क्रमानुसार लावली तर प्रश्नांची उत्तर देणे सोपे होईल. खालील सारणी पहा. आता आपण वरील प्रश्नांची उत्तरे सहजपणे देऊ शकतो. म्हणून डेटावरून कोणत्याही प्रकारचे निष्कर्ष काढण्यासाठी डेटा व्यवस्थित करणे आवश्यक आहे. डेटाचे आयोजन जलद समजून घेण्यासाठी आणि डेटाचा एकंदर दृष्टिकोन मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. ते समजून घेणे आणि अर्थ लावणे सोपे होते, ज्यामुळे त्यानुसार निर्णय घेण्यास देखील मदत होते. प्रातिनिधिक मूल्ये. आपल्या दैनंदिन जीवनात आपण सरासरी हा शब्द वापरतो. अशा परिस्थिती आपल्याला आढळल्या आहेत. खालील विधाने विचारात घ्या. मे महिन्यात हैदराबादचे सरासरी तापमान 40 डिग्री सेल्सिअस असते. इयत्ता 7वीच्या गणित युनिट परीक्षेत सरासरी गुण 74 आहेत. मालाचा अभ्यासाचा सरासरी वेळ 4 तास आहे. माथनच्या आठवड्याला सरासरी खिशाचा खर्च 100 रुपये आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अशा प्रकारची अनेक विधाने आढळतात. आपण उदाहरण घेऊया. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी गणित परीक्षेत सरासरी 74 गुण मिळवले आहेत. याचा अर्थ प्रत्येक विद्यार्थ्याने 74 गुण मिळवले आहेत का? नाही, नक्कीच नाही. काही विद्यार्थ्यांना 74 पेक्षा जास्त तर काहींना 74 पेक्षा कमी गुण मिळालेले असते. सरासरी म्हणजे गणित परीक्षेत 6वीच्या विद्यार्थ्यांची एकूण कामगिरी दर्शवणारे मूल्य.
त्याचप्रमाणे मे महिन्यातील हैदराबादचे प्रतिनिधित्व करणारे तापमान 40 डिग्री सेल्सिअस आहे. याचा अर्थ मे महिन्यात दररोजचे तापमान 40 डिग्री सेल्सिअस आहे असा होत नाही. दिलेल्या डेटाच्या सर्वोच्च आणि सर्वात कमी मूल्यादरम्यान सरासरी असल्याने आपण म्हणतो की सरासरी ही डेटाच्या गटाच्या मध्यवर्ती प्रवृत्तीचे मोजमाप आहे. डेटाच्या वेगवेगळ्या स्वरूपांना त्यांचे वर्णन करण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रतिनिधित्व करणारे किंवा मध्यवर्ती मूल्य आवश्यक असते. धड्याचा सारांश. विशिष्ट उद्देशांसाठी पहिल्यांदाच गोळा केलेल्या डेटाला प्राथमिक डेटा म्हणतात. डेटा मूळतः गोळा केलेल्या काही ठिकाणांहून मिळवला जातो. दुय्यम डेटा म्हणतात. डेटा संकलन ही संशोधन समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्व संबंधित स्रोतांकडून माहिती गोळा करण्याची प्रक्रिया आहे. डेटा ऑर्गनायझेशन ही कच्चा डेटाचे वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकरण करून त्यांचे आयोजन करण्याची प्रक्रिया आहे.